स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी, यांनी सगळं बोगस कारभार केलेला आहे, दस्त बोगस करून दिलेले आहेत, यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना अटक करावं व या यात्रा कमिटीतून बेदखल करावं, ही सुद्धा मागणी आम्ही पोलीस स्टेशन केले। जवळजवळ 2 महिने झाला आम्ही हेलपाटे घालतोय, ते त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही। या सर्वांचा हे जर शासन असं करत असेल तर शासनाविरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाद मागावी लागेल। यात्रा कमिटीच्या 4 गुंठेच्या जागेत जे बंगला बांधून संदीप पाटील राहत आहेत, त्याचे लाईट बिल जे येतं ते लाईट बिल सुद्धा ही यात्रा कमिटी भरती। हे यात्रा कमिटीच्या नावावर लाईट बिल आहे, दर महिन्याला जवळजवळ 10,000 रुपये लाईट बिल येतं। आजपर्यंत 2013 ते 2024 पर्यंत हे जवळ 13,20,000 रुपये लाईट बिल हे यात्रा कमिटीने भरलेलं आहे। हे आपल्या विटेकर जनतेच्या पैशातून त्या कॉन्ट्रॅक्टरचं लाईट बिल भरलं जात आहे। ही किती दुर्दैवी बाब आहे ही जनतेनं या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि यांचा हा जो चुकीचा कारभार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी यात सामील व्हावं। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। नमस्कार, सर्व पत्रकारांना बोलतो नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण आम्ही जो भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जमिनी संदर्भात जो लढा उभा केला आहे त्या लढ्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे। कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी 100 वर्षापूर्वी नाथ मंदिराची लोकसहभागातून उभारणी केली। तसेच ह्या नाथ देवाच्या यात्रेची सुरुवात 100 वर्षापूर्वी आबासाहेब पाटील यांनी केली आणि ती यात्रा चांगल्या पद्धतीने चालवत होती। त्यामध्ये कुस्ती, खिरीचा प्रसाद, बैलगाडी शर्यती असे वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट ते राबवत होते। त्यानंतर ह्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय सयाजी बापू हे झाले, त्यांनी काही वर्ष ही यात्रा कमिटी चांगल्या पद्धतीने चालवली। त्यानंतर कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले। त्यांनीही यात्रा कमिटीचे चांगल्या पद्धतीने चालवत होते। त्यात लाटकर तात्या यांनी आपल्या विट्यात तालमीची सोय नाही म्हणून 4 गुंठे जमीन ही आपल्या यात्रा कमिटीसाठी बक्षीसपत्राने दान केली। हे बक्षीसपत्र या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला। तरी ते त्यानंतर 45 गुंठे जमीन भैरवनाथ मंगळ कार्यालयासाठी या ठिकाणी घेण्यात आली। ही जमीन भैरवनाथ यात्रा कमिटीने वेगवेगळ्या यात्रेच्या संदर्भात वापरण्यासाठी ही जमीन घेतलेली होती। त्यानंतर माननीय सदाशिव भाऊ हे या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले। त्यांनी या यात्रा कमिटीच्या जमिनीचे ही तालमीची जागा म्हणजे जी हनुमंतराव पाटील साहेबांनी तालमीसाठी वापरण्यासाठी जी जागा घेतलेली होती त्याची विक्री ही 16 लाख रुपयाला ही विक्री या ठिकाणी केली। ही विक्री कशासाठी केली ही आजपर्यंत गावाला माहिती नाही।
आणि त्या विक्रीतून आलेले पैसे हे त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरती घेतले व ही जमीन घेताना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरती हा चेक घेतला आणि स्वतः हे पैसे वापरले. त्यानंतर भैरवनाथ मंगल कार्यालयाची जमीन ही त्यावेळी हनुमंतराव पाटील साहेब यांनी कारणासाठी घेतलेली, ज्या कारणासाठी घेतली होती त्या कारणासाठी त्याचा वापर होत नव्हता, म्हणून सयाजी बापूंनी या जमिनीचा सरकारकडे एक तक्रार केली. ती तक्रार केल्यामुळे ही जमीन सरकार जमा झाली. ही जमीन सरकार जमा झाल्यानंतर मान्य सदाशिव भाऊंनी आमदार झाल्यानंतर ही जमीन सरकारकडून काही शर्ती व अटीवर ही जमीन घेतली. ही जमीन घेतली ती यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी घेतलेली होती, परंतु या यात्रेच्या कामासाठी ही जमीन न वापरता आज ही जमीन 9 गुंठे भैरवनाथ मंगल कार्यालयासाठी घेतली होती. त्यात आज मॉलला भाड्याने ही जमीन दिलेली आहे. त्याचा लोकांना काही वापर करण्यासाठी मिळत नाही. त्याचं भाडं कुठं जातंय काय जातंय माहित नाही. त्यानंतर ऑटोमोबाईलसाठी भाड्याने दिलेलं आहे. त्याचा पण भाडे काय होतंय हे कधी यात्रा कमिटीत सांगण्यात आलेलं नाही किंवा नाथ मंदिरात याचा हिशोब मांडताना सुद्धा कधी या 2 गोष्टींचा वापर कशासाठी करते हे बी सांगण्यात आलेलं नाही. त्यानंतर 21 गुंठे जमीन ही मूकबधीर शाळेसाठी सरकारकडून घेतलेली होती भाड्यानं. ती आजपर्यंत मूकबधीर शाळा तिथं कधी लोकांनी बघितलेली नाही, कधी ती तिथं चालवली गेली नाही. ती जागा ही कुठे गेली काय गेली हे लोकांना आजपर्यंत माहिती नाही. त्यानंतर 15 गुंठे जमीन ही हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी वापरली जात आहे. आज ते कॉलेज ती त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे 45 गुंठे जमीन ही आपल्या नाथ बाबा यात्रा कमिटीची होती, ती जमीन आज यांच्या स्वार्थासाठी वापरलेली आहे. पूर्ण ह्याचं भाडं वगैरे सगळं कोण घेतंय हे या ठिकाणी मांडलेलं गेलेलं नाही. त्यानंतर संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टरांना ही 4 गुंठे जमीन ही सदाभाऊंनी 2013 विक्री केली. त्यात आज त्या जमिनीत हा टोलेजंग बंगला बांधून ते कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत. आणि यामध्ये असं दाखवण्यात आलं की हा 14 साली मान्य सुनील सुतार साहेब, पोपटराव जाधव सर, संजय मेहरबान साहेब हे त्यात होते. त्यांनी तक्रार केली आणि 2014ला हा रद्द लेख त्यांनी करून घेतला. पण तेव्हा रद्द लेख करून घेतला फक्त हे विटेकरांना दाखवण्यासाठीच. पण तिथं ऍक्च्युली आज 4 गुंठे जागेत मोठाच्या मोठा बंगला बांधून संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत. म्हणजे त्या जागा आज आपल्याला माघारी मिळाली का नाही हाच प्रश्न मोठा विटेकरांना पडलेला आहे. नुसती माघारी घेतल्या पण तिथं आज रहिवास दुसरेच करत आहेत. त्या जागेचा काही आपल्या यात्रा कमिटीसाठी वापर होत नाही. तसेच मंगल कार्यालयाची जागा त्यात पहिल्यांदा लोक लग्न करत होती, गरीब लोकांना ती वापरण्यासाठी मिळत होती. ते बंद झालेलं आहे. 3-4 वर्ष झाले दुसरीच लोक आज या मॉलसाठी भाड्याने दिलेलं आहे. त्याचा भाड्याचा वापर यात्रा कमिटीत कोण करतंय कोण घेतंय हे या ठिकाणी लोकांना माहिती नाही. असे बरेच प्रश्न या ठिकाणी आम्ही यासाठी लढा देत आहे. हा लढा जवळजवळ 4 महिने झाला आम्ही धर्मदाय आयुक्त असो, पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, कलेक्टर ऑफिस असो यांच्याकडे आम्ही तक्रारी करून या तक्रारी सगळ्या मांडलेल्या आहेत. तरीही आज कोणतीही कारवाई या ठिकाणी या यात्रा कमिटी होत नाही. आम्ही त्यात बरेच मुद्दे घालून दिलेले आहेत की ह्या मान्य सदाभाऊंना व या यात्रा कमिटीचे सचिव सतीश पाटील यांना यातनं बेदखल करून त्यांना कुठलीही या यात्रा कमिटीत काम करण्याची संधी मिळू नये. त्यानंतर ही जागा सगळी सरकारने लोकांसाठी खुली करावी. भैरवनाथ मंगल कार्यालय असो
किंवा मूकबधीर शाळेला दिली, ही जागा आज दुसरे वापरत आहेत, दुसऱ्यांनाच ही दिलेलं आहे. त्यांचंच कॉलेज तिथं उभा केलेलं आहे, वापर तेच करत आहेत. फर्निचर मॉलला दिलेलं आहे, त्याचं भाडे तीच घेत आहेत. ऑटोमोबाईलला दिलेलं आहे, त्याचंही भाडे घेत आहेत. म्हणजे विटेकर नागरिकांना त्याचा काही उपयोग नाही. घेतली विटेकर नागरिकांसाठी, पण त्याचा वापर होत नाही. त्यासाठी आम्ही हे सरकारकडे त्याचा पाठपुरावा करत आहे, न्यायालयात पाठपुरावा करत आहे. पण या 4-5 महिन्यात आम्ही हे केलं असतानाही आमच्याकडे कुठलेही अधिकारी किंवा न्यायालयीन बाब असो कुठले यांच्यावर कारवाई झालेली नाही अद्याप. त्यासाठी आम्ही या 7 तारखेला येणाऱ्या 7 तारखेला धरणे आंदोलन करत आहोत. ते धरणे आंदोलन करून सर्व विटेकर नागरिकांना त्यात सामावून घेऊन विटेकर नागरिकांसाठी हा लढा उभा केलेला आहे. जसं ऍक्च्युली म्हणायला गेलं तर आमचं आणि त्यांचं कुठलंही वैर नाही, कुठलाही बांधाला बांध नाही. पण ही जी विटेकरांसाठी जी जागा या लोकांनी दान केलेली आहे, ह्यांनी या जागेची पूर्ण विल्हेवाट लावलेली आहे. विक्री करून स्वतःसाठी हा पैसा वापरलेला आहे, की तुम्हाला मी या कागदपत्रातून सगळं दाखवलेलं आहे. किंवा ते आमच्याच भावकीतले आहेत, आम्ही त्यांच्या भावकीत येतो जातो, आमचं कुठलेही दावे नाही. पण आज विटेकरांना ही जमिनीची विक्री केलेली आहे, ज्या नाथदेवाच्या यात्रा जमिनीची विक्री झालेली आहे, याच्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा केलेला आहे. या लढ्याच्या माध्यमातून आम्ही हा उपोषण करणार आहे. त्यासाठी आम्ही हे आज सरकारला तहसीलदार साहेबांना पोलीस स्टेशनला आज आम्ही हे पत्र सगळं देऊन आलेलो आहे. आणि त्यासाठी आम्ही 7 तारखेपासून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की या धरणे आंदोलनात आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि या विटेकरांची जागा ही आपण सगळ्यांनी वाचवूया. या जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली यांनी भैरवनाथ मंगल कार्यालयाची जागा भाडेपट्ट्याने जी दिलेली होती, ती जागा या ठिकाणी सरकार जमा करून घेऊन ती जागा या विटेकरांच्या नागरिकांसाठी खुली करावी. त्या जागेत जे मंगल कार्यालय उभा केलं ते लोकवर्गणीतून या ठिकाणी उभा केलेलं होतं, ते काही कोणाच्या खासगी पैशातून उभा केलेलं नाही. त्यासाठी ते कार्यालय या सामान्य लोकांसाठी खुलं करावं. त्या जागे बाकी जी राहिलेली जागा आहे ती यात्रा कमिटीला माघारी द्यावी व यात्रेसाठी त्याचा वापर व्हावा. ती जागा शासनाने खुली करून द्यावी. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते सगळी कागदपत्र देऊन त्याचा पाठपुरावा केलाय आणि त्याचा या ठिकाणी प्रांतांनी अहवालही या ठिकाणी पाठवलंय असं आम्हाला कळतंय. पण त्याच्यावर अद्यापही काही कारवाई झालेली नाही. तशीच जी तालमीची जागा होती 4 गुंठे लाटकर तात्यांनी दिली, ती जागा आपल्या नाथ मंदिरासाठी परत मिळावी. त्या ठिकाणी आमच्या सर्व पालख्यांचा विसावा होता, ती जागा परत माघारी मिळावी व त्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तिथून बेदखल करून ती जागा आमच्या भैरवनाथ मंदिरासाठी खुली व्हावी. त्यानंतर या सगळ्या बाबींचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. परंतु गेले 6 महिने झालं तारखा पडते, आम्ही जातोय त्या सगळे कागदपत्र दाखवतोय, पण शासनाने आजपर्यंत आम्हाला कुठलीही ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाही. शासनाने त्यांना पाठबळ देतात का काय असं वाटायला लागले. त्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा केलाय आणि गेल्या पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी. यांनी सगळं बोगस कारभार केलेला आहे, दस्त बोगस करून दिलेले आहेत, यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना अटक करावं व या यात्रा कमिटीतून बेदखल करावं. ही सुद्धा मागणी आम्ही पोलीस स्टेशन गेले, जवळजवळ 2 महिने झाला आम्ही हेलपाटे घालतोय. त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. या सर्वांचा हे जर शासन असं करत असेल तर शासनाविरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाद मागावी लागेल व हे जर या 7-8 दिवसात जर यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील ऑफिस समोर 7 तारखेला बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.